नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना, स्पर्धा परीक्षेतील आणि अखंड भारतातील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचा शिक्षक भरती प्रक्रियेतील टीईटी पेपर 1, टीईटी पेपर 2, त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटची सीटीईटी आणि टेट म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या सर्व परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक असणारा एक विषय, एक कोर्स ज्यामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, शैक्षणिक मूल्यमापन आणि इतरही लहान मोठ्या घटकांचा विषयांचा समावेश आहे। असा सर्वसमावेशक विषयांचा असणारा कोर्स म्हणजे संपूर्ण शिक्षणशास्त्र। आणि या संपूर्ण शिक्षणशास्त्र नावाच्या कोर्समध्ये सहर्ष असे आपले स्वागत आहे। संपूर्ण शिक्षणशास्त्र नावाच्या कोर्समध्ये आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या अध्यापनाला शिकायला सुरुवात केली। यामध्ये पहिला घटक आपण पाहिला मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र व बाल मानसशास्त्र, अर्थ, स्वरूप व व्याप्ती। यानंतर आपण दुसरा घटक पाहायला सुरुवात केली, वर्तन अभ्यासाच्या पद्धती म्हणजेच बाल मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती। यामध्ये मग आपण अगोदर या पद्धतींच्या 2 गटातलं वर्गीकरण समजून घेतलं, अशास्त्रीय आणि शास्त्रीय। मग अशास्त्रीय मधील पर्यक पद्धत, दंतकथा पद्धत आणि आत्मनिरीक्षण पद्धत त्या समजावून घेतल्या। त्याचबरोबर आत्तापर्यंत त्या पद्धतींवर कोणत्या परीक्षेला कसे प्रश्न आलेत हे पाहिलं। यानंतर मग मागच्या लेक्चरला आपण शास्त्रीय पद्धती पाहायला सुरुवात केली। या शास्त्रीय पद्धतीमध्ये आपण निरीक्षण पद्धती पाहिली, प्रायोगिक पद्धती पाहिली। आणि आज आपल्याला की टीईटी आणि टेट या दोन्ही परीक्षांना, त्याचबरोबर सीटीईटीला सुद्धा ज्या पद्धतीवर प्रश्न आलेले आहेत ती पद्धत पाहायची आपल्याला, सर्वेक्षण पद्धत। वर्तन अभ्यासाची शास्त्रीय पद्धती म्हणून जिला मान मिळालाय ती सर्वेक्षण पद्धती आपल्याला समजून घ्यायची। मात्र ही पद्धती शिकवायला, सांगायला, स्पष्ट करायला सुरुवात करायच्या अगोदर एक गोष्ट मला तुमच्या समोर मांडावीशी वाटते। बरेच जणांचे मेसेज येतात, बरेच जणांचे फोन कॉल सुद्धा येतात आणि त्यामध्ये एक समस्या सांगितली जाते, सर मी एजबार व्हायला 1च वर्ष बाकी आहे, एजबार व्हायला मी 2च वर्ष बाकी आहे, सर माझं 38 वर्ष वय आहे, सर माझं 37 वर्ष वय आहे, सर माझं 35 वर्ष वय आहे, सर माझं शिक्षण होऊन 10 वर्षाचा गॅप आहे, 5 वर्षाचा गॅप आहे, 3 वर्षाचा गॅप आहे, 10 वर्षाचा गॅप आहे आणि आता मला हे जमेल का? तुमच्या माहितीसाठी लांबचा अनुभव, लांबचं उदाहरण सांगण्यापेक्षा माझं 41 कंप्लीट असून 42वे रनिंग आहे आणि या वयामध्ये मी संपूर्ण शिक्षणशास्त्र म्हणजेच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र शिकवत आहे, शैक्षणिक मूल्यमापन शिकवत आहे, शैक्षणिक व्यवस्थापन शिकवत आहे, इतिहास शिकवतोय, भूगोल शिकवतोय, अर्थशास्त्र शिकवतोय, राज्यशास्त्र शिकवतोय, इंग्लिश शिकवतोय। तुम्ही कुठलाही विषय सांगा, त्या विषयातला कुठलाही घटक सांगा, ऑन दी स्पॉट तुम्हाला मी शिकवू शकतो। तर वय हे आपली कुठली मर्यादा असू शकत नाही, उलट तेवढा अनुभवाला, तेवढा वेळ आपला संघर्ष कामाला येणार आहे। म्हणून अशा नकारात्मक गोष्टी अजिबात धरून रडत बसायचं नाही। उलट मी म्हणतो, एखादा समजा बायचान्स असंही म्हणू की परीक्षा देण्यासाठीचं जे वय मर्यादा आहे, अट आहे शासनाची, तुम्ही ओलांडली, मात्र तुम्ही ज्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलंय, पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय, त्या विषयामध्ये पांडित्य मिळवा, त्या विषयामधले विद्वान बना, परफेक्ट अभ्यास करा आणि तो विषय शिकवा की मग क्लासच्या माध्यमातून, अकॅडमीच्या माध्यमातून, ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, तर तुम्हाला जग स्वीकारायला तयार आहे। मग तिथं वयाची मर्यादा आली कुठं?
अजिबात नाहीये. उलट या कुठल्याही वयामध्ये तेवढ्याच दुर्दम इच्छाशक्तीनं यशस्वी होण्यासाठी संघर्ष करण्याची माणसाची प्रचंड तयारी असायला पाहिजे. आणि ही तयारी कशी असायला पाहिजे यासाठी मी तुमच्यासाठी 2 शब्द घेऊन आलेलो आहे. पहिलं ते काळजीपूर्वक ऐका, प्रत्येकानं ऐका. कुठलीही समस्या घेऊन माणसानं रडण्यापेक्षा लढलं पाहिजे आणि तेच सांगण्यासाठी 2 शब्द मी तुमच्या समोर सादर करत आहे. काय? आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या घरीच सुंदर गेली. आयुष्याची सकाळ माझ्या घरीच सुंदर गेली. संगे जीवन फिकीर नाही. दुपार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. नीट समजून घ्या, काळजीपूर्वक ऐका. आधाराने कसे बसेमत जगावयाचे नाही. आधाराने कसे बसेमत जगावयाचे नाही. जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. करार बाकी आहे. पुढे काय? नीट ऐका. काय? स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही. स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही. फाटत आलो तरी भरजरी किनार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. सर्व थरावर खरंच माझे जगून आता झाले. सर्व थरावर खरेच माझे जगून आता झाले. माणुसकीने जगावयाचा प्रकार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. सरणावरती आता खरोखर निघेल आनंदाने. सरणावरती आता खरोखर निघेल आनंदाने. पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. अजून माझा करार बाकी आहे. म्हणून सांगतो शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपलं जगणं, लढणं आणि जिंकणं हे आदर्श असावं यासाठी रडायचं नाही, लढायचं आणि जिंकायचं देखील. स्वामी विवेकानंदांनी आपल्याला खूप मोलाचा संदेश दिलाय. काय? उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्धीपर्यंत थांबू नका. आणि तोच मंत्र घेऊन आपण यशस्वी व्हायचंय. त्यासाठी कष्ट पर्याय नाही. कष्टाला पर्याय नाही. संघर्षाला पर्याय नाही. आपण संपूर्ण शिक्षणशास्त्र नावाचा कोर्स शिक्षक भरती प्रक्रियेतील हा अत्यंत महत्त्वाचा कोर्स लॉन्च केलेला आहे आणि अनेकांनी तो जॉईन केलेला आहात. अत्यंत समाधानाचे फोन कॉल्स आणि मेसेजेस मला येत असतात. अगदी ज्यांनी हा कोर्स जॉईन केलेला नाही अशांना माहिती व्हावा म्हणून मी खास हे व्हिडिओ, खास हा लेक्चर, खास हा व्हिडिओ आपणासाठी बनवत आहे की हा कोर्स कसा चालणार आहे. या कोर्समध्ये 18 घटक तुम्हाला प्रामुख्याने शिकवले जाणार आहे. ते 18 घटक कोणते मी यूट्यूबला त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. या संपूर्ण शिक्षणशास्त्राच्या कोर्समध्ये हा फ्री आहे. तुम्ही त्या कोर्समध्ये पेमेंट करायच्या अगोदर सुद्धा तो पाहू शकता. प्रत्येक घटकावर अशा प्रकारचं दर्जेदार सखोल उदाहरणासह ज्ञान आकलन उपयोजनासह लेक्चर्स मिळतील. त्यानंतर एक टॉपिक संपल्यानंतर त्या टॉपिकवर तुम्हाला सोडवण्यासाठी ऑनलाईन टेस्ट असेल आणि त्या टॉपिकवर नोट सुद्धा PDF स्वरूपात तुम्हाला मिळेल. आणि लवकरच संपूर्ण शिक्षणशास्त्र हे पुस्तक सुद्धा बाजारामध्ये आपलं उपलब्ध होणार आहे. अगदी अंतिम टप्प्यात त्याचं काम सुरू आहे. अशा प्रकारचा कोर्स जॉईन करा आणि एक विषयाच्या बाबतीत तुम्ही निर्धास्तपणे राहा. कारण 100 पैकी 100 मार्क हा कोर्स तुम्हाला देणार आहे. त्यासाठी मी अहोरात्र काम करत आहे.
बर, वर्तन अभ्यासाच्या शास्त्रीय पद्धतीपैकी तिसऱ्या क्रमांकाची पद्धत आज आपल्याला समजून घ्यायची, सर्वेक्षण पद्धत। या पद्धतीला इंग्रजीमध्ये सर्वे मेथड असे म्हणतात, सर्वे मेथड। इसवी सन पूर्व 300 मध्ये ग्रीक इतिहासकार हिरोडोटसने वापरलेली ही पद्धत, सर्वेक्षण पद्धत। अगोदर आपल्याला त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे। तर पहा, सर्वे मेथड हा जो इंग्रजी शब्द आहे, यापैकी सर म्हणजे काय? सर, SIR, सर आपण टीचरला, शिक्षकाला म्हणतो सर, तो सर नाही। मराठीमध्ये सर बाजूला सर असं म्हणतो, तोही सर नाही। महिलांच्या आणि बैलांच्या गळ्यामध्ये दागिना सर नावाचा असतो, तोही नाही। तर इथं सर म्हणजे काय? सर म्हणजे वर किंवा सर म्हणजे वरचे। पहा, त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे VEIY, वेई। याचा अर्थ होतो पाहणे, आणि म्हणून या इंग्रजी सर्वे शब्दावरून साधा सोपा शब्द अर्थ होतोय तो म्हणजे वरचे पाहणे, वरचे पाहणे असा या सर्वे शब्दाचा शब्दशः अर्थ होतो। मात्र याचा अजून एक शब्दशः अर्थ तुम्हाला सांगतो, काय? सर्व बाजूंनी पाहणी करणे, सर्व बाजूंनी पाहणी करणे असाही अर्थ या सर्वेक्षण शब्दाचा होतो। याच्या पुढे जाऊन तुम्हाला अजून एक अर्थ इथं सांगतो सर्वेक्षण पद्धतीचा, काय? तर अचूक माहिती मिळवण्यासाठी केलेला चिकित्सक अभ्यास म्हणजे सर्वेक्षण। काय? तर अचूक माहिती मिळवण्यासाठी केलेला चिकित्सक अभ्यास म्हणजेच सर्वेक्षण होय। झाला सर्वेक्षणाचा अजून एक महत्वाचा अर्थ आपण पाहिला। आता या सर्वेक्षण पद्धतीचा अर्थ तुम्हाला सांगतो। सर्वेक्षण पद्धतीचा काय? एखाद्या समूहाचा अनुभव, एखाद्या समूहाची अभिवृत्ती, एखाद्या समूहाची अभिरुची कशी असेल किंवा त्या समूहाची विविध प्रकारची माहिती कमी वेळेत मिळवण्यासाठी वर्तन अभ्यासाची जी पद्धत सर्वात उपयुक्त ठरते त्या पद्धतीला सर्वेक्षण पद्धत असे म्हणतात। व्यक्ती समूहाची माहिती कमी वेळेत प्राप्त करण्यासाठी वर्तन अभ्यासाची जी पद्धत सर्वाधिक उपयुक्त ठरते त्या पद्धतीला सर्वेक्षण पद्धत असे म्हणतात। म्हणजेच या पद्धतीचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आपल्याला सापडलं, काय? समूहाची माहिती, समूहाची माहिती। आता याचं विश्लेषण पुढे जाऊन तुम्हाला सांगतो। जेव्हा अभ्यास गट मोठा असतो, जेव्हा जनसंख्या मोठी असते, अशा वेळेस आपल्याला सर्वेक्षण पद्धतीचा वापर करावा लागतो। कसा? का वापर करतो आपण? मोठी जनसंख्या। उदाहरणार्थ असा प्रश्न असेल की महाराष्ट्रातील 8 ते 15 वयोगटातील मुलांना येणाऱ्या शारीरिक समस्या आणि उपाययोजना याचा अभ्यास करायचा। तर महाराष्ट्रामध्ये 8 ते 15 वयोगटाचे मुलं आणि मुलं किती असतील? हजारो, लाखो, कोट्यावधी। मग एवढ्या मुलांचा एकेकाचा अभ्यास करणं शक्य आहे का? अजिबात नाही। म्हणजेच काय? जनसंख्या मोठी आहे, अभ्यास गट मोठा आहे। मग सर्वेक्षण पद्धती कशी वापरायची? तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 8-10 मुलं या वयोगटाची निवडायची। 8 वर्षाचा एक, 9 वर्षाचा एक, 10 वर्षाचा एक, 11, 12, 13, 14, 15 अशा 8-10 मुलं निवडले की ते आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये निवडतो, म्हणजेच नमुना म्हणून निवडतो, न्यादर्श म्हणून निवडतो। सॅम्पलिंग मेथड एक मेथड असते। जसं आपल्याकडे म्हटलं जातं की शीतावरून भाताची परीक्षा केली जाते, तशी या एवढ्या लाखो मुलांची माहिती आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या 8-10 मुलांना संघटित करून त्यांचा अभ्यास करून गोळा करणार असतो।
आणि याच मुद्द्यावर 2013च्या TT पेपर 1ला प्रश्न आला होता. 2013च्या TT पेपर 1ला काय प्रश्न आला होता? प्रश्न असा आला होता, एखादा व्यक्ती समूह विशिष्ट प्रसंगात वर्तन कसं करेल हे सांगण्यासाठी वर्तन अभ्यासाची कोणती पद्धती उपयुक्त आहे? मग त्यामध्ये पहिली पद्धत होती आत्मनिरीक्षण पद्धत पर्यायामध्ये, दुसरी सर्वेक्षण पद्धत, तिसरा पर्याय होता प्रायोगिक पद्धत आणि चौथा पर्याय होता जीवन वृत्तांत पद्धत. समूह आला म्हणजे जनसंख्या मोठी आहे, अभ्यासगट मोठा आहे आणि अशा वेळेस नमुना निवडूनच अभ्यास केला जातो, माहिती गोळा केली जाते आणि म्हणून त्याचं उत्तर सर्वेक्षण पद्धत. तुम्हाला किती उपयोजनात्मक प्रश्न येऊ द्या, या जनसंख्या मोठ्या असताना, अभ्यासगट मोठा असताना असाही प्रश्न येऊ शकतो. उपयोजनात्मक प्रश्न, उपयोजनात्मक उदाहरणं किती येतील? काय, इयत्ता 8वी ते 10वी पर्यंतच्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना इंग्रजीतील आर्टिकल्स वापरताना येणाऱ्या अडचणी व उपाययोजना या समस्येचा अभ्यास तुम्ही वर्तन अभ्यासाच्या कोणत्या पद्धतीद्वारे कराल? 8वी ते 10वीच्या मुलात सारा महाराष्ट्राचा विचार आहे, लाखो असणारे, अभ्यासगट मोठा आहे, जनसंख्या मोठी आहे, संपला विषय. नमुना निवडायचा आहे, आदर्श निवडायचा आहे आणि मग सर्वेक्षण पद्धत. झाला. सर्वेक्षण पद्धतीचा अर्थ समजून घेतला आणि तिचं खास वैशिष्ट्य समजून घेतलं. आता या सर्वेक्षण पद्धतीच्या अभ्यासाची पुढची प्रक्रिया, पुढचे वैशिष्ट्य समजून घ्यायचे. सर्वेक्षण पद्धतीमध्ये माहिती गोळा करण्यासाठीची कोणती प्रमुख साधनं वापरली जातात? तर पहिलं आहे मुलाखत. मुलाखत हे एक साधन वापरलं जातं आणि दुसरं साधन आहे प्रश्नावली. प्रश्नावली अशा प्रमुख 2 साधनांच्या आधारे सर्वेक्षण पद्धतीमध्ये माहिती गोळा केली जाते. मग या मुलाखतीचे दोन्ही प्रकार इथं आपल्याला माहिती असायला पाहिजे. एक पहिला प्रकार आहे औपचारिक मुलाखत. औपचारिक मुलाखत सर्वसाधारणपणे जी मुलाखत घेतली जाते ती औपचारिक मुलाखत असते. मग नाव विचारायचं, गाव विचारायचं, शिक्षण विचारायचं, अजून कुठल्या विषयामध्ये शिक्षण झालंय, मग त्याच्यात 2-4 प्रश्न विचारायचे. अशा प्रकारे ठराविक प्रश्न ठराविक वेळेत ठराविक साच्यामध्ये विचारून जी मुलाखत घेतली जाते तेच ते औपचारिक मुलाखत. दुसरा जो प्रकार असतो तो म्हणजे अनौपचारिक मुलाखत. अनौपचारिक मुलाखत. अनौपचारिक मुलाखतीमध्ये मात्र प्रश्नांचा ठराविक साचा नसतो, वेळेचं बंधन नसतं, तर ही अनौपचारिक पद्धतीने हेतू निश्चित केलेला असतो आणि मग तो हेतू साध्य करण्यासाठी चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार केलं जातं आणि मग वेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीनं चर्चा करून आपला हेतू साध्य केला जातो, माहिती गोळा केली जाते. या दोन्हीतला फरक तुम्हाला सांगतो. एक मुलाखतीचा, एक माहिती. एक व्यक्ती, क्ष नावाची व्यक्ती आपल्या समोर आली आणि त्या व्यक्तीची माहिती आपल्याला काय घ्यायची की ती व्यक्ती दारू पिते का. औपचारिक मुलाखतीमध्ये आपण त्या व्यक्तीला विचारलोय, बाबा रे तू दारू पितो का? आता रोज जरी गटारात पडत असला तरी तो आपल्याला खरं सांगणार आहे का? नाव घेऊ नका, आपल्याला जमत नाही, खोटं बोलणार. औपचारिक मुलाखतीमधून आपल्याला खरी माहिती मिळेलच याची शाश्वती नाही. बऱ्याच वेळा असं होतं. मात्र आता अनौपचारिक मुलाखत पाहूया. समोरची व्यक्ती दारू पिते का हे पाहायचं. सर आपण पाठीमागं भेटलो, आठवतं का तुम्हाला? कुठं भेटलो होतं? 31 डिसेंबरला. किती दिवस झाले आता तुमच्या नसेल लक्षात. 31 डिसेंबरला आपण भेटलो होतो अमक्या हॉटेलवर. काय सेलिब्रेशन केलं होतं आपण. बाबा बाबा बाबा, मी अमकी घेतली होती, मला थोडी जास्त झाली होती. तुम्ही कोणती घेतली होती? मग तो म्हणणार, अरे हा तर आपल्याच पंक्तीतला आहे. मग मी तो हेही घेतली होती, मी तो ठोय झालो होतो. खरं बोलला. अनौपचारिक मुलाखत.
अशा रीतीनं सर्वेक्षण पद्धतीमध्ये माहिती संकलित करत असताना या दोनही प्रकारच्या मुलाखतींचा वापर केला जातो. अगदी तसंच या प्रश्नावलीचे सुद्धा दोन प्रकार पाडले जातात. यामध्ये एक आहे मुक्त प्रश्नावली. मुक्त प्रश्नावली हे मूल्यमापनाचे भाग इकडं तुम्हाला टीईटी टेटला येतात. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे बंदिस्त प्रश्नावली. बंदिस्त प्रश्नावली हे बेसिक संकल्पना आहेत, त्या कुठल्याही विषयामध्ये तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. मानसशास्त्र काय, मूल्यमापन काय, आलेले आहेत. बंदिस्त आणि मुक्त म्हणजे काय, तर मुक्त प्रश्नावली म्हणजे त्या ज्या प्रश्नावलीमधील प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी स्वातंत्र्य असतं, मुक्तता असते, अशी प्रश्नावली. 1857 स्वातंत्र्य समर टिप लिहा 12 मार्कांसाठी. मग मोकळ्या मनानं लिहिणार मुक्त प्रश्नावली. दुसऱ्या 1857 उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग होता. हे वाक्य बरोबर की चूक, बरोबर की चूक, दुसरीकडे जायचंच नाही, मुक्तता नाहीये, बरोबर की चूक या दोन्हींपैकी सांगायचंय. बंदिस्त प्रश्नावली. अशा रीतीनं या दोनही प्रश्नावलीच्या प्रकारांचा वापर करून या सर्वेक्षण पद्धतीमध्ये माहिती गोळा करायची असते, गोळा केली जाते. दुसरी गोष्ट, या पद्धतीमध्ये जी माहिती गोळा केली जाते ती संख्यात्मक असते आणि गुणात्मक सुद्धा असते. आता परत प्रश्न पडतो पोरांना की सर संख्यात्मक माहिती म्हणजे काय. राहुलला 100 पैकी 85 गुण मिळाले. 85 संख्या आली, संख्यात्मक गुण. राहुल खूप गुणी मुलगा आहे, गुण वर्णन केलंय, गुणात्मक माहिती. अशा रीतीनं सर्वेक्षण पद्धतीमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही प्रकारची माहिती मिळते. अजून एक वैशिष्ट्य या माहितीचं काय, ही जी माहिती मिळवली जाते ती सरासरीच्या स्वरूपात असते. सरासरीच्या स्वरूपामध्ये. आता गणितातला भाग इकडे कसा आला, सरासरीच्या. लाखो मुलं होते, त्यांचा अभ्यास करायचा होता, त्यांची माहिती गोळा करायची होती. त्यापैकी 8-10 मुलं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये नमुना म्हणून, आदर्श म्हणून निवडले, त्यांची माहिती गोळा केली. आता त्या 10 मुलांची माहिती म्हणजे फक्त 10ची नाहीये, तर ते ज्या मोठ्या अभ्यास गटाचे प्रतिनिधी म्हणून निवडलेले आहेत त्या संपूर्ण अभ्यास गटाची ती माहिती असते. आणि म्हणून ती माहिती सरासरी स्वरूपात असते असं मानलं गेलं किंवा असं ते असतं. अशा प्रकारे सर्वेक्षण पद्धतीचा अर्थ आणि आपण त्या सर्वेक्षण पद्धतीच्या अभ्यासाची प्रक्रिया जाणून घेतली, समजून घेतली. थोडक्यामध्ये ही प्रक्रिया पुन्हा एकदा पुढे जाऊन पाहूया. अचूक माहिती मिळवण्यासाठी केलेला चिकित्सक अभ्यास म्हणजे सर्वेक्षण. विशिष्ट समूहाची वैशिष्ट्ये, अभिवृत्ती, विश्वास, अनुभव, गरजा, समस्या याबद्दल कमी वेळात माहिती मिळवण्यासाठी वापरली जाणारी वर्तन अभ्यासाची पद्धती म्हणजे सर्वेक्षण पद्धती. हाही अर्थ समजून घेतला. जनसंख्या अभ्यास गट मोठा असताना या पद्धतीचा वापर केला जातो हे समजून घेतलं. या वैशिष्ट्यावर 2013 टीटी पेपर 1 आणि 2014 टीटी पेपर 1 ला प्रश्न आलाय. सर्वेक्षण पद्धतीचे खास वैशिष्ट्य लक्षामध्ये राहू द्या. याच्यानंतर आपण हे वैशिष्ट्य पाहिल्यानंतर सर्वेक्षण पद्धतीचा वापर सर्वप्रथम हिरोडोटसने केला हे सुद्धा पाहिलं. हा ग्रीक इतिहासकार आहे हिरोडोटस, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी याने ही सर्वेक्षण पद्धत पहिल्यांदा वापरली. सर्वेक्षण पद्धतीमध्ये नमुना किंवा आदर्श निवडावा लागतो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये, हे सुद्धा आपण पाहिलं. या पद्धतीमध्ये प्रश्नावली आणि मुलाखत या 2 साधनांचा वापर केला जातो हे सुद्धा पाहिलं. प्रश्नावलीचे 2 प्रकार पाहिले, मुलाखतीचे 2 प्रकार पाहिले. या पद्धतीमध्ये संख्यात्मक व गुणात्मक माहिती गोळा केली जाते हे पाहिलं. आणि ही माहिती सरासरीच्या स्वरूपामध्ये असते हे सुद्धा पाहिलं. आता आपल्याला या सर्वेक्षण पद्धतीचे फायदे पाहायचे की शास्त्रीय का आहे आणि आजही ती का वापरली जाते.
पहिला महत्वाचा फायदा पहा, मोठ्या अभ्यास गटाचा वापर अभ्यास करायचा आहे, मोठ्या जनसंख्येचा अभ्यास करायचा आहे तर सर्वेक्षण पद्धतीला पर्याय नाहीये. संपूर्ण भारताच्या लोकसंख्येच्या समस्या जाणून घ्यायच्यात, प्रत्येकाला भेटणं शक्य नाही, तर याच्यासाठी मोठ्या जनसमुदायाच्या अभ्यासासाठी, मोठ्या समूहासाठी, अभ्यास गटासाठी हीच पद्धत सर्वात जास्त उपयुक्त आहे. याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं वैशिष्ट्य आहे, सद्यस्थितीचं वर्तमान काळाचं यथार्थ चित्रण या पद्धतीद्वारे मिळतं. कारण आपण माहिती गोळा करत असताना विविध लोकांच्या मुलाखती घेतोय, विविध प्रकारच्या प्रश्नावली तयार करतोय आणि अशा विश्वसनीय साधनांच्या माध्यमातून गोळा केलेली माहिती ही विश्वसनीय असते आणि म्हणून सद्यस्थितीचं यथार्थ चित्रण आपल्याला करता येतं. याच्यानंतर पुढे गुणात्मक व संख्यात्मक माहिती, दोनही प्रकारची माहिती या माध्यमातून या साधनांच्या आधारे आपल्याला गोळा करता येते. त्याच्यानंतर पुढे अनेक क्षेत्रात या पद्धतीचा वापर आहे. आज सेटनेट, PhD अशा प्रकारचे संशोधन करत असताना सर्वेक्षण पद्धतीच वापरली जाते. सर्वेक्षण पद्धती ही शासन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वापरतंय. एखादी योजना राबवायची त्या अगोदर एखादा प्रश्न सोडवायचा आहे तर त्या सगळ्यात अगोदर सर्वे केला जातो. अहो गडकरी साहेब आज खूप रस्ते बांधत आहेत, तर रस्ता कसा न्यायचा, कुठून न्यायचा, किती खर्च येईल, काय करावं लागेल यासाठी अगोदर सर्वेच होतो. आणि म्हणून अशा रीतीनं या पद्धतीचा अनेक क्षेत्रामध्ये वापर होतोय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर सर्वात जास्त. पुढे संशोधनासाठी या पद्धतीचा, मी तेच सांगितलं, सेटनेट, PhD, MPhil वगैरे यासाठी याच पद्धतीचा वापर होतोय. शासन बाल कल्याणाच्या योजना राबवण्यासाठी, उपक्रमासाठी सुद्धा सर्वेक्षण पद्धतच वापरतंय. कुठल्या प्रदेशातील मुलं शाळा सोडत आहेत, कुठल्या गटातील मुलं शाळेमध्ये जात नाहीत, या अशा अनेक समस्या शासनासमोर जातात. मग शासन आधी योजना कशी राबवायची, हा प्रश्न कसा सोडवायचा यासाठी त्या परिस्थितीचं, त्या गटाचं, त्या भागाचं सर्वे करतं, सर्वेक्षण करतं आणि मगच उपाययोजना करत असतं. आणि कुठल्याही प्रकारचं नियोजन जर करायचं असेल तर अगोदर आपल्याला सर्वेक्षण करावं लागतं. म्हणून सर्वेक्षण हे नियोजनाला पायाभूत आहे. अशा रीतीनं सर्वेक्षण पद्धतीचे हे अनन्यसाधारण महत्त्व सांगणारे गुण, वैशिष्ट्य आहेत, फायदे आहेत. मात्र वर्तन अभ्यासाच्या या सगळ्या पद्धतींना दुसरी बाजू असते, म्हणजे मर्यादा असते. ती सुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे. मर्यादेवरती सुद्धा प्रश्न येऊ शकतात. मग सर्वेक्षण पद्धतीची पहिली मर्यादा पहा, जेव्हा आपण समूहाचा अभ्यास करतो, समूहाचा अभ्यास करत असताना आपण आदर्श निवडतो, नमुना निवडतो, पण जो नमुना निवडलाय तो बाकीच्या सगळ्यांसारखाच 100% नसणार आहे. त्याची समस्या इतरांसारखी 100% नसते आणि म्हणून त्याच्यावर जो उपाय करतो तो इतरांना लागू होईल असं नाही. प्रत्येक व्यक्ती इतरांपेक्षा वेगळा आहे आणि या व्यक्ती भिन्नतेकडे, वैयक्तिक बाबीकडे सर्वेक्षण पद्धतीमध्ये दुर्लक्ष होतं. ही एक या पद्धतीची मर्यादा आहे. आता दुसरी मर्यादा तीच आहे, जर आपण या मोठ्या समूहाचा वैयक्तिकरित्या एकाएकाला पाहून आपण अभ्यास करायला सुरुवात केली तर किती वेळ जाणार आहे आणि खर्च किती होणार आहे. आणि म्हणून सर्वेक्षण पद्धत वेळखाऊ आणि खर्चिक सुद्धा आहे. दुसरी गोष्ट आहे कमी विश्वसनीय माहिती. विश्वसनीय कमी माहिती कशी, ऐका बघा, आपण आता मुलाखतीच्या माध्यमातून माहिती गोळा करतो. प्रत्यक्ष व्यक्तीला विचारलं तो तंबाखू खातो का, तो दारू पितोय का, तर खरी माहिती मिळणार आहे का, नाही. आता दुसऱ्या बाजूनं तुम्हाला दुसरी बाजू अजून सांगतो. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती विचारली तर आपल्या भारत देशामध्ये 2 टोकाचे लोक सापडतील. आपल्या फायद्याची व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीबद्दल इतकं चांगलं 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 बोलत राहतात, किमान फायदा होईपर्यंत तरी.
आता या व्यक्तीकडून आपल्याला काही फायदाच नाही असं म्हटल्यानंतर त्या व्यक्तीला काय शिव्या देतं काय 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 अशा दोन टोकाच्या लोकांच्या मुलाखती घेतल्या तर माहिती विश्वसनीय मिळणार आहे. अहो एका स्त्रीला सहज विचारलं जावई बा कसे, तर ती काय म्हणते म्हणजे बाय 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 आमचे जावई बापू हा एक नंबर म्हणे. कसे? आमचे जावई बापू रेडिओ वाजवितात म्हणे. आता रेडिओ का वाजवायची गोष्ट आहे का? बटन चालू केलं चालू होतंय. परंतु अशा रीतीनं मुलाखतीच्या माध्यमातून लोक अशी ही खोटी कमी विश्वसनीय व्यक्तिनिष्ठ माहिती देत असतात आणि म्हणून कमी विश्वसनीय माहिती सर्वेक्षण पद्धतीमध्ये मिळू शकते. याच्या पुढची मर्यादा आहे प्रश्नावली आणि मुलाखत. हे तयार करणं काय सोपं आहे का हो? आज तुम्हाला प्रत्येक पाठावरच्या टेस्ट तयार करून पाठवतोय, म्हणजे प्रश्नावली तयार करून पाठवतोय. 7-7, 8-8 काही पाठ मोठे 10-10 तास त्या पाठांमध्ये मी गुंगून बसतोय, तेव्हा कुठंतरी ती टेस्ट तयार होती, प्रश्नावली तयार होती. तसंच मुलाखतीचं आहे. मुलाखत तयार करणं, काय प्रश्न विचारायचे, कोणत्या लेवलने विचारायचे, कसे विचारायचे, कोणता प्रश्न कोणत्या क्रमाने घ्यायचा आहे, हे एवढं सोपं नाहीये. आणि ही सुद्धा म्हणून सर्वेक्षण पद्धतीची एक मर्यादा आहे. दुसरी गोष्ट की लहान मुलांना प्रश्नावली मुलाखती वापरता येतील याची तरी गॅरंटी कुठे आहे? ज्यांना वाचताच येत नाहीये त्यांना प्रश्नावली देऊन उपयोग आहे का? ज्यांना ऐकायला येत नाहीये त्यांना प्रश्न विचारून मुलाखतीद्वारे काही उपयोग होणार आहे का? अशा रीतीनं ही साधने लहान मुले श्रवणदोष, वाचादोष, निरक्षर व्यक्तींसाठी उपयुक्त नसतात. असे हे सर्वेक्षण पद्धतीच्या मर्यादा आहेत, दोष आहेत, उणिवा आहेत. जरी दोष असले, मर्यादा असल्या, उणिवा असल्या तरीही आजही अनेक क्षेत्रामध्ये सर्वेक्षण पद्धतीचा वापर होतोय, वर्तन अभ्यास करत असताना सुद्धा. आणि म्हणून इथून मागं तर परीक्षेला आल्याच, मात्र इथून पुढच्या परीक्षांना सुद्धा सर्वेक्षण पद्धतीवर प्रश्न येणार. आणि हे प्रश्न कसे असणार याची इत्थंभूत माहिती आपण ज्ञान आकलन आणि उपयोजनासह पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला तर तुम्ही करणारच. पण अशा प्रकारचे लेक्चर क्रमाने पाहण्यासाठी, त्यावरील PDF नोट्स मिळवण्यासाठी आणि त्या टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी घेण्यासाठी तुम्ही संपूर्ण शिक्षण शास्त्र नावाचा आपला कोर्स हा जॉईन करा. आणि या शिक्षक भरतीतील एका मोठ्या अवघड विषयाबद्दल निर्धास्त राहा असा मी आपणास विश्वास देतो. आणि याच विश्वासासह या लेक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील भागामध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.